एक बाप लेक बरोबर गाढव घेऊन एका तलावाच्या काठाकाठाने चालले होते. रस्त्यात काही माणसं म्हणाली, काय हे दोघेजण मूर्ख आहेत, जवळ गाढव असताना पायी चालतात आहेत. त्याबरोबर बापाने मुलाला गाढवावर बसवला. पुढे एक जण म्हणाला, तरणा ताठा मुलगा गाढवावर बसला आहे आणि बाप पायी चालतो आहे, याला कलियुग म्हणतात. हे ऐकल्याबरोबर बापाने मुलाला खाली उतरवला आणि स्वतः गाढवावर बसला. हे पाहून एक माणूस म्हणाला, या थेरड्याला लाज वाटत नाही, स्वतः ऐटीत गाढवावर बसला आणि बिचाऱ्या मुलाला पायी चालायला लावलं आहे. हे ऐकून दोघंही गाढवावर बसले. पण तरीही लोक म्हणाले, अरे यांना गाढव म्हणजे हत्ती वाटला की काय. दोघांच्या भाराने गाढवाची पाठ कशी वाकली आहे पहा. आता काय करावं हे सुचेना. मग त्या दोघांनी मिळून गाढवाला आपल्या खांद्यावर घेतला. तेव्हा हे विचित्र दृश्य पाहून लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्या मागे लागल्या. गर्दी पाहून गाढव भडकलं आणि लाथा झाडू लागलं. त्यामुळे ते दोघांच्या हातातून निसटून तलावात पडलं आणि बुडून मरून गेलं. तिसरी गोष्ट, एका माणसानं माशाचं दुकान काढलं आणि दुकानावर येथे ताजे मासे विकत मिळतील असा बोर्ड लावला. एक मनुष्य आला, त्यानं विचारलं, काय हो, तुमचं कुठे दुसरीकडे दुकान आहे का? तो म्हणाला, नाही. मग येथे लिहिण्याची काय जरूर होती? दुकानदारानं येथे हा शब्द बोर्डावरून काढून टाकला. दुसरा एक मनुष्य आला, तो म्हणाला, काय हो, शिळे मासे कोणी विकत घेतं का? दुकानदार म्हणाला, कसे घेतील? मग ताजे लिहिण्याची काय आवश्यकता होती? गिऱ्हाईक ताजे मागणार आणि तुम्हीही ताजेच विकणार. मग त्यानं ताजे हा शब्द काढून टाकला. त्यानंतर आणखी एक मनुष्य आला, त्याने विचारलं, काय हो, इथे कुठे फुकट मासे मिळतात का? दुकानदार म्हणाला, नाही, फुकट मासे वाटणारा असा कोणी राजा हरिश्चंद्र या गावात नाही. मग विकत मिळतील हे शब्द लिहिण्याची काय आवश्यकता होती? दुकानदारानं तेही शब्द काढून टाकले आणि आता बोर्डावर मासे एवढा एकच शब्द राहिला. दुकानदाराला वाटलं, चला आता शांती झाली. पण एक मनुष्य लांबून नाक दाबून येत होता. तो म्हणाला, तुमच्या माशांचा वास 500 फुटापर्यंत दरवळला आहे. तुम्ही काही केशर कस्तुरी विकत नाही हे कोणालाही समजेल. मग मासे शब्दाची जाहिरात कशाला करता? दुकानदारानं बोर्ड खाली उतरवून घरात नेऊन ठेवला. म्हणून म्हणतो, ऐकावे जनाचे पण करावे मनाचे.